कार चालवत होता आरोपी आणि त्यामध्ये स्फोट झाला। 29 ऑक्टोबरला ही कार i20 खरेदी करण्यात आली होती। प्रदूषण तपासणीच्या व्हिडिओमध्ये तारीख असल्याचा संशय पोलिसांना आहे। लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा पुरावा आता समोर आलाय। 29 ऑक्टोबर रोजी HR26CE 7674 नंबरची ही i20 कार खरेदी करण्यात आली होती आणि त्याच दिवशी या कारचं प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे PUC काढलं गेलं। यावेळी कार सोबत 3 व्यक्ती उपस्थित असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:20 असल्याचं बोललं जात आहे आणि तपासकर्त्यांच्या मते या व्हिडिओमध्ये दिसणारा लांब दाढी असलेला व्यक्ती हा तारिक असू शकतो, ज्याच्या नावावर डॉक्टर उमर मोहम्मदनं ही कार विकत घेतली होती। या नव्या व्हिडिओ क्लिपमुळे आता उमर आणि तारिक यांच्यातील थेट संबंध आणि कारच्या खरेदीतील व्यवहाराचा पुरावा अधिक मजबूत झालाय। या कारचा PUC काढतानाचा CCTV फुटेज आता समोर आलेला आहे। दिल्ली बॉम्ब स्फोटातील हे महत्त्वाचा पुरावा आपण म्हणू शकतो। या प्रकरणामध्ये ज्यावेळेला यांनी कार खरेदी केली आणि त्याच दिवशी त्यांनी त्यांचं या कारचं प्रदूषण प्रमाणपत्र घेतलं म्हणजे PUC घेतली आणि PUC काढताना त्या कारमध्ये 3 जण दिसतायत आणि हा CCTV समोर आलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये हा महत्त्वाचा पुरावा समजला जातोय। 3 जण या कारमध्ये बसून आले, आपण CCTV मध्ये स्पष्टपणे पाहू शकतो आणि इथे त्यांनी PUC या कारचं काढलेलं आहे। i20 कार होती ज्यामध्ये स्फोट झाला आणि 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजताचा हा व्हिडिओ आहे जो समोर आलेला आहे आणि यामध्ये PUC काढताना यामध्ये हे 3 जण दिसतायत। स्फोटातील हा कारचा PUC काढतानाचा CCTV सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय। महत्त्वाचा पुरावा या प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि आता यातून ओळख देखील पटणार। प्रशांतीला या संदर्भात अधिक माहिती देतील, काय अपडेट आहे व्हिडिओ संदर्भातले प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात एक व्हिडिओ पुढे आलेला आहे ज्यामध्ये खास करून प्रदूषणाच्या संदर्भातलं जे प्रमाणपत्र आहे ते घेताना पाहायला मिळतं। येते 29 ऑक्टोबरला जर बघितलं ही गाडी खरेदी करण्यात आली होती आणि ही कार खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी त्याचं प्रदूषणाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी व्हिडिओ पुढे आलेला आहे। हा व्हिडिओ 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 4 वाजताचा व्हिडिओ आहे आणि ज्या पद्धतीने हा माहिती व्हिडिओची लांबी जर बघितली 5 मिनिटापेक्षा जास्त मोठी लांबी असलेला हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तारीख हा जो संशयित आरोपी आहे तो पाहायला मिळतोय, तो दाढी असलेला व्यक्ती जो आहे तो तारिक आहे आणि ज्याच्या नावावर ही गाडी घेण्यात आली डॉक्टर उमर मोहम्मदने ही कार विकत घेतली। त्यामुळे या नवीन क्लिपमुळे उमर आणि तारिक याच्यात थेट संबंध असल्याच्या या निश्चित होत आहे आणि या कारच्या खरेदी व्यवहाराचा पुरावा अधिक मजबूत झालेला